नमस्कार सखीनो, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर गॅस स्टोववरती अगदी चिकट आणि न जाणारे डाग जर असतील तर ते कसे पटकन स्वच्छ करता येतील हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर पहा, इथं खूप घासलं तरी ते जात नाही आहे। नॉर्मल मी स्क्रबरनं जरी घासलं तरी ते जात नाही आहे, कारण ते खूप कठीण आणि खूप चिकट झालेले आहेत डाग। तर त्यासाठी मी काय करत आहे, तर कुठलंही तुम्ही वॉशिंग पावडर जे आहे ते तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। ह्यामध्ये प्रमाण वगैरे काही नाही, तुमचे डाग किती आहेत त्यावरती डिपेंड आहे। तुम्ही थोडंसं वॉशिंग पावडर घ्यायचं आहे आणि त्यावरती बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला घालायचं आहे विनेगर। स्वयंपाक करताना कधी चुकून सांडतं, दूध असू दे, दूध ओतून जातं किंवा आमटी वगैरे काही जरी ते सांडलं असेल तर त्याचवेळी जर आपण ते स्वच्छ करून नाही घेतलं तर याप्रमाणे खूप चिकट डाग ते अगदी जात नाहीत, तेलकट डाग तसेच राहतात। तर इथं मी विनेगर घालत आहे, तुम्ही पाहू शकता रिॲक्शन कशी होत आहे। तर विनेगर घातल्यानंतर मी एक 15 मिनटं ह्याला असंच सोडलेलं आहे आणि त्यानंतर मी घासणीने ह्याला स्वच्छ घासून घेतलेलं आहे। तुम्हाला मी फरक दाखवते किती पटकन निघतं। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ह्याच्यावरती ओतू शकता, जेणेकरून पटकन ते जे डाग आहेत ते अजून लवकर निघतात। मी इथे गरम पाणी वगैरे काही टाकलेलं आहे। नॉर्मली जे विनेगर, ह्या बॉटलमध्ये विनेगर आणि नॉर्मल वॉटर मी मिक्स करून ठेवलेलं आहे, तर तेच मी इथं घालत आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही इनोसुद्धा घालू शकता। तर पहा, मी इथं घासणीनं घासत आहे आणि तुम्ही बघू शकता की डाग किती पटकन निघत आहे आणि इझिली मला ह्याच्यासाठी अजिबात ताकद घालून घासायची वगैरे काहीच गरज पडली नाही। अगदी आरामात डाग निघत आहेत। कितीही कठीण डाग असू द्या आणि कितीही डाग असू देत स्टोववरती, जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर नक्की तुमचा गॅस स्टोव स्वच्छ होणारच आहे। तर पहा किती डाग निघालेले आहेत। तर आता मी तुम्हाला पुसून दाखवते किती स्वच्छ निघालेलं आहे, पहा। तर इथं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे स्वच्छ निघालेला आहे स्टोव आणि थोडेफार जे राहिलेले आहेत ते मी अजून थोडं स्क्रबरनं ह्याला मी स्वच्छ करून घेणार आहे। तर पहा, इथं थोडेसे जे डाग दिसतात ना, ते मी स्क्रबरनं अजून थोडंसं घासलं तर ते आरामात निघून जाईल। तर दुसऱ्या साईडचं जे बर्नर आहे ते सुद्धा मी याचप्रमाणे घासून घेणार आहे। आणि हो, सॉरी, गॅस स्टोव बर्नरचा जो व्हिडिओ आहे, बर्नर कसा स्वच्छ करायचा, तर ह्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा। अगदी स्वच्छ होतो बर्नर त्या पद्धतीने, जास्त तुम्हाला कष्टसुद्धा घ्यावे लागणार नाहीत। तर इथं पहा तुम्ही, इथे सुद्धा किती डाग होते काळे काळे आणि किती लवकर निघालेले आहेत आणि हे जे थोडेफार राहिलेले आहेत ते सुद्धा मी स्क्रबरनं अजून थोडं घासून घेणार आहे। तर पहा, अगदी स्वच्छ निघालेले आहेत। तुम्ही नक्की ही जी मेथड आहे ते नक्की ट्राय करा। फक्त गॅस स्टोववरचा जो भाग आहे तोच किंवा बर्नर तेवढंच स्वच्छ नाही करायचं, तर हे जे नॉब आहे, आपण जे ऑन ऑफ करतो गॅस, तर त्याच्यातसुद्धा खूप घाण चिकटलेली असते आणि हे नॉब तुम्हाला आरामात तुम्ही हे काढू शकता। तर ते एक 15 किंवा 1 महिन्यातून एकदा तरी ते काढून स्वच्छ तुम्ही त्याला क्लीन करून घ्यायचं आहे। तर मी चाकूनं थोडंसं इथं त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी स्क्रबरनं थोडंसं त्याला घासून घेतलेलं आहे। स्वच्छ निघालेलं आहे, पहा, काही घाण आता ह्यामध्ये उरलेली नाही आहे। दोन्ही साईडचे जे नोब आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। तुमचाही स्टोव ग्लासचा असेल तर थोडीशी काळजी घ्यायची खूप गरज आहे। गॅस स्टोव गरम असताना तुम्ही अजिबात थंड म्हणजे पाण्याने किंवा कपड्याने तुम्ही गॅस स्टोव स्वच्छ करायचं नाही, जेणेकरून खूप वेळा काच फुटण्याची शक्यता असते। तसंच गरम वस्तू गॅस स्टोववरती ठेवायचं नाही आहे, ग्लासवरती। तसंच जे स्क्रबर आहे, आपण जे तारेची जी घासणी आहे त्यानं अजिबात घासायचं नाही आहे, स्क्रॅचेस पडण्याची शक्यता असते। तर ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही फॉलो करा, तुमचा स्टोव खराब होणार नाही। तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा। आणि माझा स्टोव ह्या पद्धतीनं खूप छान असा निघालेला आहे, तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।